गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे। तूर डाळ आता 200च्या पार पोहोचली आहे। 15 दिवसांमध्ये डाळींच्या किमतीमध्ये 10% वाढ झालेली आहे। किरकोळ बाजारामध्ये तूर डाळ 205 रुपये प्रति किलो आहे, तर पाऊस लांबल्यास डाळींचे भाव 225 रुपये किलोवर पोहोचण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। तर एकूणच आपल्याला डाळींचे भाव वाढताना पाहायला मिळत आहेत। तूर डाळ सध्या 200च्या पार पोहोचली आहे। पाऊस जर का आणखी लांबला तर आता तूर डाळ 225च्या पार पोहोचेल अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे महाग होणाऱ्या तूर डाळीमुळे अर्थातच गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे। किरकोळ बाजारामध्ये तूर डाळ ही 225 रुपये किलोवरती पोहोचेल अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते। पाऊस लांबला तर गृहिणींचं बजेट हे आता कोलमडले त्याविषयी आणखी कोलमडण्याची सुद्धा शक्यता आहे। 15 दिवसांमध्ये डाळींच्या दरामध्ये 10% वाढ झाली आहे। याविषयीची अधिक माहिती घेऊयात। ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, तूर डाळीचे भाव वाढतच चालले आहेत आणि आता आणखी भाव वाढण्याची शक्यता सुद्धा। अगदी बरोबर आहे। आपण जर बघितलं तर महागाईचा प्रश्न सगळीकडे तयारीवर असताना आणखी एक अत्यंत सर्वसामान्यांसाठी चिंताजनक बाब समोर येते आहे। पाऊस लांबल्यास 225 रुपये किलोवर तूर डाळ पोहोचेल अशा पद्धतीची माहिती समोर येते आहे। 27 मार्च ते 12 एप्रिलच्या दरम्यान घाऊक बाजारातील डाळींचा दर जो आहे तो 148 ते 200 रुपये किलोवर आहे आणि किरकोळ बाजारात कमीत कमी 148 रुपये किलोची तूर डाळ 190 रुपये, तर उत्तम तूर डाळ ही 205 रुपये किलोवर पोहोचलेली आहे। आणि आणखी देखील जर पाऊस लांबला तर तूर डाळ जी आहे ती 225 रुपये किलोवर पोहोचेल अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातोय। आणि एकूणच महागाईच्या चर्चा सुरू असताना अशा पद्धतीनं तूर डाळीचे दर वाढतील अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केली जाणं ही सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब आहे। बरोबर, धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।